नमस्कार. मी वैशाली. नेहमीपेक्षा एक वेगळा पदार्थ वापरून पण भरपूर भाज्यांचा वापर करून आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. चॉपरमधून गाजर, ढोबळी मिरची, स्वीटकॉर्नचे दाणे, कांदा हे बारीक करून घेतलंय आणि सोबतच कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायचे. नंतर 1 कप बारीक रवा घेतलाय. हा कच्चाच रवा आहे. याच्यात 2 टेबलस्पून दही घेतलंय. दही खूप आंबट नाही आहे म्हणून याच्यातच मी थोडीशी आमचूर पावडर घालते. नंतर घालायचे धने पावडर, बडीशेप पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि आलं आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधनं बारीक करून घेतल्या. नंतर हे सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणात चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. तुमच्या आवडीच्याही वेगळ्या कुठल्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. आता थालीपीठ करताना या मिश्रणामध्ये नंतर आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे, पण या भाज्यांना किती पाणी सुटतंय ते बघणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी परत एकदा हे सगळं एकजीव करून घ्या. आणि आता गरजेनुसार आपण इथे पाण्याचा वापर करतोय. हे भिजवताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे रवा व्यवस्थित फुगायला मदत होते. आणि तुमच्याकडे कोणता रवा आहे त्याच्यावर तुमच्याकडचं पाण्याचं प्रमाण हे अवलंबून असणार आहे. सुरुवातीलाच भरपूर पाण्याचा वापर करू नका. गरज पडेल तसं नंतर परत तुम्ही इथे पाणी वापरू शकता, जसं मी आत्ता इथे वापरते आहे. आता हा सगळं मिश्रण व्यवस्थित मळून झालेलं आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आहे साधारणपणे 10 मिनिटांसाठी. 10 मिनिटानंतर झाकण काढलं आहे. एकदा खात्री करून घ्या की तुम्हाला या मिश्रणात व्यवस्थित थालीपीठं थापता येतील ना, म्हणजे पाण्याची गरज नाही आहे ना. मला इथे पाण्याची गरज आता वाटत नाही आहे. आणि हे सगळं रवा भिजवायला आपण 1/4 कप गरम पाण्याचा वापर केलेला आहे. थालीपीठ थापायला इथे मी साजूक तुपाचा वापर करते. त्यासाठी तूप थोडंसं असं पातळ करून घेतलेलं आहे. आणि थालीपीठ किती मोठं करायचं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही मिश्रणाचा गोळा घ्या आणि थालीपीठ नेहमीसारखं थापून घ्या. इथे मी थोडी छोट्या आकारामध्ये थालीपीठं बनवणार आहे. कुरकुरीत थालीपीठं करायची असेल तर मिश्रण पातळ थापा, पण थोडीशी जर का मऊसूत थालीपीठं हवी असतील तर मिश्रण थोडंसं जाडसर थापा. थालीपीठ थापून झाल्यावर थालीपीठाला मध्यात आपण असं एक छिद्र करून घेतलं आहे. आवडीनुसार परत इथे थोडासा तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता, जसा मी केला आहे. गॅसच्या शेगडीवर सगळ्यात मोठ्या बर्नरवर आपण थालीपीठ ठेवलं आहे. गॅसची ज्योत मध्यम आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली असं वाटल्यानंतर झाकण काढून घ्या. वरची बाजू परत खाली करून घ्या आणि खालच्या बाजूनीही परत आता हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची पण चवीलाही तितकीच छान अशी गरमागरम रव्याची थालीपीठं खाण्यासाठी तयार आहेत. आणि ही बघा अगदी मऊसूत अशी ही थालीपीठं तयार होतात. ही खायची आहेत लोण्याबरोबर आणि आवडत असेल तर घरीच केलेल्या दाण्याच्या चटणीसोबत. या मिश्रणात मध्यम आकाराची 4 थालीपीठं तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.